गप्प बसा, शांत रहा, कुणाशीच काही बोलू नका. कमी बोलण्याचे फायदे आणि तोटे. बघा शरीरात काय काय घडते. हुशार, बुद्धिवान, स्वतःचा स्वाभिमान जपणारे लोक कमी बोलतात आणि मोजक्या शब्दात मुद्द्यांवर बोलतात. अर्थात समज देतात. ज्यांना त्यांच्या बोलण्यातले मर्म कळते तो जाणून घेतो व स्वतःला अशा लोकांच्या सानिध्यात ठेवून त्यांच्या पावलावर पाऊल ठेवण्याचा प्रयत्न करतो. या कमी बोलणाऱ्या लोकांचा फायदा म्हणायचं झालं तर जास्त लोकांचा विचार करायला नको, कुणाच्या समस्यात डोकवायला नको, कुणासाठी 4 पैसे देण्यास नकार होकार द्यायला नको, जास्त लोकांच्या गराड्यात डोक्याला ताण नको व कुणाचे रोजचे भारूड ऐकायला नको. अगदी आपण व आपले साम्राज्य तिथे कुणाचं घेणं देणं नाही. तर मित्रांनो, आता आपण कमी बोलण्याचे फायदे काय आहेत ते जाणून घेऊया. नंबर 1. तुम्हाला अनुभवता येईल खरी मनशांती. नंबर 2. जेव्हा तुम्ही कमी बोलता तेव्हा तुमची ऐकण्याची क्षमता प्रचंड वाढते. नंबर 3. कमी बोलल्याने तुम्ही अनावश्यक वादांपासून लांब राहता. नंबर 4. स्वतःशी बोलण्यासाठी तुमच्याकडे पुरेसा वेळ असेल, ज्यामुळे तुम्हाला स्वतःला ओळखणं सोपं ठरेल. नंबर 5. मौल्यवान वेळ आणि ऊर्जेची बचत होते. नंबर 6. तुमची समज आणि विश्लेषण शक्ती सुधारते. नंबर 7. एकाग्रता सुधारते आणि तुम्हाला तुमच्या ध्येयाशी अधिक संलग्न असल्यासारखे वाटेल. नंबर 8. हे एकूणच सकारात्मकतेला प्रेरित करते आणि तुम्हाला चांगल्या कामासाठी उत्साही ठेवते. जसा फायदा तसा तोटाही आहे. मनाने हुशार, बुद्धीने चलाक आणि स्वाभिमान सांभाळून त्यांना राहता येते. पण खूप कमी माणसात त्यांचा मित्रपरिवार लहान असतो. काही अशी तळागाळाला समाज त्यांना जास्त ओळखतही नाही व कामाच्या ठिकाणी त्यांना जास्त महत्त्व दिले जात नाही, कारण लोक अशा लोकांना गर्विष्ठ म्हणतात. यामुळे त्यांना पुढील जीवनात येणारी मानवी षडयंत्रा, त्यांच्या विरोधात गुप्त शत्रूच्या कारवाया याची पुसटशी कल्पनासुद्धा नसते. कारण आजूबाजूला जास्त मित्रता नसल्याने मोकळा संवाद, जवळीक, आपुलकी, माणुसकी लोकांना दिसत नसल्याने यांची फजिती, बदनामी कधी बघायला मिळेल याची आतुरता बघणाऱ्यांना लागू राहते. हा मोठा तोटा होतो अशा लोकांच्या बाबतीत. जनपळ भर म्हणतील हाय हाय हे लागू पडत नाही, या उलट ऐकायला मिळतं. मित्रांनो, हे होते कमी बोलण्याचे फायदे आणि तोटे. मित्रांनो, व्हिडिओ कशी वाटली ते कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओला एक लाईक आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.